नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत पेडणेचे माजी नगराध्यक्ष आणि पेडणे तालुक्याचे एक प्रसिद्ध भाटकार डॉक्टर वासुदेव देशप्रभू. सर नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. सध्या मोपा लिंक रोड, मोपा विमानतळ, बैलपार येथील वादग्रस्त पंप हाऊस असे अनेक विषय चर्चेत आहेत. या संदर्भात मोठं आंदोलन हे सध्या मोपाच्या ठिकाणी सुरू आहे. तुळसकरवाडी हा जो गाव आहे, या गावावरती एक मोठं संकट ओढवलेलं आहे आणि तुळसकर वासियांसमोर जगण्याचा एक पेच प्रसंग निर्माण झालेला आहे. आजच शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चेसाठी आलं होतं, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की जे काय काम सुरू आहे ते कायदेशीर पद्धतीनं सुरू आहे आणि कुठल्याही पद्धतीनं हे काम बंद करता येणार नाही. आता विषय असा आहे की मोपा विमानतळ, मोपा लिंक रोड, बैलपारचा पंप हाऊस आणि अनेक विषय आहेत. इलेक्ट्रॉनिक सिटी आहे, CISF ची छावणी पेडणे तालुक्यात येत आहेत. पेडणे तालुक्यासमोर हा जो काय विकासाचा एक महाभयंकर प्रसंग सध्या उद्भवलेला आहे, या प्रसंगाला पेडणे तालुका आणि पेडणेवासीय कशा पद्धतीनं तोंड देणार आहेत. आजच्या घडीला पेडणे तालुक्याच्या कुठल्याही भागात तुम्ही जा आणि दगड उचला, त्या दगडाखाली तुम्हाला देशप्रभू भाटकाराचं नाव सापडणार आहे. म्हणजे पूर्ण तालुक्यावर ज्यांचं वर्चस्व आहे असे देशप्रभू आमच्याबरोबर आज या चर्चेसाठी आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही या सविस्तर विषयावरती सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. नेमके समजून घेणार आहोत की या विकासाकडे कशा पद्धतीनं पाहावं लागेल, या विकासाचे काय परिणाम या आगामी काळात पेडणे तालुक्यावरती उद्भवणार आहेत आणि जे काय चालू आहे, जे काय सध्या सुरू आहे ते बरोबर आहे की चुकीचं घडतंय, या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही डॉक्टर वासुदेव देशप्रभू यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर मला एक सांगा, मोपा लिंक रोडचा विषय तुम्ही परिचित आहात, कारण हा विषय आंदोलन जरी आता सुरू झालं असलं तरी वर्ष दीड वर्षापूर्वीपासून तुम्ही या विषयावरती भाष्य केलं, हा विषय पटवून देण्यासाठी प्रयत्न केला, तुमच्या पद्धतीनं सरकारी पातळीवरतीही तुम्ही समजून देण्याचा प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबरोबरही या लिंक रोडच्या संदर्भात तुमच्या चर्चा झाल्या, वेगवेगळ्या पर्यायांचाही तुम्ही त्यावेळेला विचार झाला होता. सध्याचा जो लिंक रोडचा विषय आहे, एक म्हणजे त्या लिंक रोडचा आराखडा तयार आहे का, तो लिंक रोड ज्या पद्धतीनं उभारण्यात येतोय ती प्रक्रिया बरोबर झाली आहे का, किंवा जे शेतकरी सध्या आंदोलन करतायत त्यांचं आंदोलन हे बरोबर आहे की चुकीचं आहे. तुम्ही 3 प्रश्न विचारले. आता मुळांवचा आहे. केंद्रीय हायवे अथॉरिटीने तिळारी कनालाच्या दक्षिणेपासून सरळ रस्तो वजरी गावात एक U-टर्न मारून, तुळसकरवाडीत U-टर्न मारून मोपा विमानतळाचेर हेल्लो. 2 भाटकारां भरमसाट पैसे गावतले ह्या कारणांक लागून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर भाई पर्रीकर यांनी तो रद्द केलो. म्हणजे फक्त 2 भाटकारांना त्याचा फायदा होणार. 2 भाटकारांना जास्ती फायदा होणार. एका भाटकाराला साधारणपणे 6 कोटी रुपये मिळणार होते त्यावेळी, आणि दुसऱ्या भाटकार अर्थात मी साधारणपणे 2 कोटी रुपये मिळणार होते. आज दुर्दैवाने आजच्या क्षणात आताच्या दिवशी जरी माझी सर्वात जास्ती जमीन गेलेली आहे तरी सुद्धा आज ठामपणे सांगतोय, जग जाहीर करतोय, 1 पैसा सरकारने मला दिलेला नाही. सर म्हणतात काय तुम्ही, सगळ्यांचा दावा आहे की मोपा विमानतळामुळे देशप्रभूंची भरभराट झाली, देशप्रभूंना कोट्यावधी रुपये मिळाले. 1 पैसा मिळालेला नाहीये. दुःखाची बाब म्हणजे आता परत रस्त्यावरतीच येऊया, मग विमानतळाच्यावरती आपण चर्चा करूया. हा रस्ता जो दक्षिणेला होता तो रद्द करून पर्रीकरने जो आजचा अस्तित्वात असलेला रस्ता, सध्याचा रस्ता, तोच रुंद करून घेणे हे सुचवले होते. पण रुंदीकरण केल्यामुळे प्रश्न सुटत नव्हता. किंबहुना त्या जो आज अस्तित्वात आहे तो रस्ता रुंदीकरण किंवा बाकीचे प्रकरण जर केलं
इट वॉज नॉट फिजिबल. कारण 5.5 मीटरची जी गॅप पाहिजे रस्त्याच्या वरच्या भागातनं आणि रेल्वेच्या पुलाच्या खालच्या भागात. नंबर 2 वेळा वायडक्स क्रॉसिंग होतं, एक वेळा वायडक्टच्या वरनं जात होतं, आणि अशा परिस्थितीत इट वॉज नॉट टेक्निकली पॉसिबल. ओके. तर तोही कॅन्सल झाला. आणि आता हा तिसरा जो पर्याय आहे तो डॉक्टर रेडकरच्या हॉस्पिटलच्या बाजूला तिथून काढलेला आहे. सध्याचा नवीन जो आराखडा आहे तो. पण अजून मला तरी प्लॅन दिलेला नाही आहे. आणि ज्या पद्धतीत ॲक्विजिशन व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आहे. झालेलं नाही आहे म्हणजे कसं, पहिले नीस घालतात, त्याच्यानंतर ॲक्विजिशनची नोटीस येतात, त्याच्या उपरांत बाकीचे सोपस्कार पूर्ण झाले. पण नीसच ना. आणि नीस नसल्या कारणान 1 मिनिट म्हणजे नीस घातले आहेत आणि परत ते गावकऱ्यांनी काढले आहेत हो एक दुसरा प्रश्न जाऊ शकतो. कारण असलो म्हणजे असले कारनामे पेडण्या जातात. पराष्टे हिल रोडचे गजल सांगतात. पराष्टे हिल रोड, वरचा वाडा पराष्टे यांच्या 11 घरांच्या समोरून आम्ही रस्ता काढलेला. रातोरात ते निसच गायब. भटकूरचे इंजिनियर माझ्याकडे आले, म्हणाले अरे मी त्यावेळी नगरसेवकच होतो, जो तर नीस मिळाना. शोधून पाहिलं तर 30 मीटर मागे घराच्या हे नवीन नीस घातलेले. तर त्यामुळे हे जे काय निसाचे हलवण्याचे प्रकार आहेत ते पेडण्यात होतात, नाही म्हणत नाही. पण ते नीस बरोबर घातले होते का, त्यानंतर त्या निसाच्या जे डिमार्केशन आहे त्याच डिमार्केशनमध्ये हे काम चालू आहे का, ह्याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला पाहिजे. किंबहुना आज सुद्धा बाबू आसगावकर पेडण्याचे आमदार आहेत आजच्या क्षणी. ते गप्प का? बरोबर. त्यांना काढून मडगावला पाठवलं म्हणजे अजून पेडण्याचे संबंध तुटलेले नाही आहेत. ते गप्प आहेत, बाकीचे लोक गप्प आहेत. कोणच जे उमेदवार रिंगणात होते राजकीय नेता कोणीच अद्याप बोलत नाहीये. कोणच नाहीये. आणि अशा परिस्थितीत खरं तिथे काय चाललंय ते सांगण्यास मोठी मुश्किल आहे. बरोबर. आज कलेक्टर म्हणतो की इट इज लीगल. व्हॉट इज लीगल? देर इज अन अवॉर्ड. आफ्टर दॅट अवॉर्ड दॅट एरिया विच हॅज बीन एक्वायर्ड वेस्ट विथ द गव्हर्नमेंट. आणि तिथे गव्हर्नमेंट काहीही करू शकतो. आणि त्या जर गव्हर्नमेंटने काही करायचा जर विचार केला किंवा रस्ता बांधण्यात, ग्रामपंचायतीचा सेक्रेटरी किंबहुना सरपंचाला अधिकार आहे का असली कामं थांबवायला? आता मी तुम्हाला फक्त थोडं डिस्टर्ब करतो इकडे की ह्या संदर्भात मला वाटतं वारकण पंचायतीनं या संदर्भात एक नोटीस बजावली आणि ते काम बंद करायला लावलं. नोटीस बघा, नोटीस पाहिले तर स्वाक्षऱ्या कोणाच्या आहेत? ग्रामपंचायतच्या सेक्रेटरीच्या आहेत आणि सरपंचाच्या आहेत. कॅन दे ओव्हरराईड पॉवर्स ऑफ IAS ऑफिसर? कलेक्टर इज एन IAS ऑफिसर, लँड एक्विजिशन ऑफिसर इज अ GPSC ऑफिसर. आणि अशा परिस्थितीत जे ॲडमिनिस्ट्रेशन सेटअप आहे, कॅन अ ज्युनियर ऑफिसर ओव्हरराईड ऑर्डर ऑफ अ सिनियर ऑफिसर? पट्ट की नाही? हा 100% अगदी बरोबर तुम्ही बोललात आणि नेमकं मुद्द्यावरती बोललात. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जसं मोपा विमानतळासाठी त्यांनी मोपा एअरपोर्ट, मोपा प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी केली. दॅट इज अ सेपरेट ऑथॉरिटी. दॅट इज फॉर ऑथॉरिटी फॉर 5 किलोमीटरचं जे रेडियस आहे. परंतु त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकार हिरावून घेतले. नाही, स्थानिक स्वराज्य संस्थाचे अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्थेने आपले अधिकार कधीच बजावले नाहीत.
एक्झॅक्टली, म्हणजे त्यांना स्वतःच्या अधिकारांची जाणीव नाही, तर ते जाणीवत बजावणार नाही. कसं? जाणीवत नाही. आता धारगळ पंचायत क्षेत्रात डेल्टिनचं तिकडे मोठा एक प्रकल्प येणार आहे. येतोय. त्यांनी ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डच्या माध्यमानं इन्व्हेस्टमेंट झोन म्हणून तो अधिसूचित केलेला आहे. बरोबर. आता इन्व्हेस्टमेंट झोन म्हणून अधिसूचित केल्यानंतर त्यांना कुठल्याही परवानगीसाठी पंचायतीकडे जाण्याची गरज नाही. फॉर एनी कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी द लोकल बॉडी इज द सुप्रीम अथॉरिटी. आता आयुष हॉस्पिटल आहे, कम्प्लीट होत आलंय, पण साधारणपणे माझ्या हिशोबात 6 कोटी रुपयेचा जो कन्स्ट्रक्शन लायसन्स फीज आहे ते धारगळ पंचायत का घेत नाही? 22-22.5 कोटी रुपये मोपा प्राधिकरणाने GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्टला कन्स्ट्रक्शन लायसन्स फीज आकारलेली आहे. A similar licensing fee has to be distributed to all पंचायत म्हणजे 4 पंचायत. बरोबर. प्रोपोर्शनेटली वारखंड, कासारवंडे, तामोशे, मोपा, उगवे आणि चांडेल, हसापूर. आता ज्या पद्धतीत त्यांचं हिस्सा गेलेला आहे, सर्वात जास्ती वाटा आहे तो वारखंड पंचायतीचा, आणि सर्वात जास्ती नुकसान होणार आहे ते तुळसकरवाडी. बरोबर बरोबर. आणि अशा परिस्थितीत जर तुळसकरवाडीचा पंच जो आज सरपंच आहे स्वतःचा अधिकार गेले 5 वर्ष का वापरलेला नाही? मला सांगा, जर 5 वर्षापूर्वीच जर त्यांनी मोपा विमानतळाला सांगितलं असतं की बाबा तुमचे 10 ते 12 कोटी रुपये माझ्या पंचायतीला यायला पाहिजे, कारण 22-22.5 कोटी रुपयाचं प्राधिकरण घेत आहे, तर 22.5 कोटी रुपये तो जो अतिरिक्त अधिभार आहे तो ह्या 4 पंचायतीच्या डिस्ट्रीब्युशन करायला पाहिजे होतं. आणि जर हे 4 पंचायतींना द्यायला पाहिजे, आणि सर्वात जास्ती कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी वारखंड पंचायत होते, माझ्या अंदाजाप्रमाणे 10 ते 12 कोटी रुपये हे वारखंड पंचायतीला यायला पाहिजे होते. तर हे वारखंड पंचायत गेली 5 वर्ष गप्प का? की बाबू आसगावकरांनी यांचे तोंड बंद केलेले. आता तुम्ही विषय काढला, सगळ्यात जास्त फटका या मोपा लिंक रोडचा हा वारखंड पंचायतीतल्या तुळसकरवाडीला बसतोय, होतोय. आता त्यांचं असं झालंय, म्हणजे कुणीही समजून घेत नाही. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना हे सांगितलंय की यापूर्वी मोपा विमानतळासाठी त्यांची जागा गेली, ती जागा देवस्थानच्या नावे होती, त्या जागेसाठी जी भरपाई मिळाली त्या भरपाईचा कुठलाही लाभ त्या लोकांना मिळाला नाही. आता ज्या ठिकाणी ते लोक त्यांच्या बागायती आहेत, काजू बागायती, काजू हे एकमेव स्रोत आहे त्यांचं उत्पन्नाचं तुळसकरवाडीच्या लोकांचं, त्या काजू बागायती आता लिंक रोडासाठी जात आहेत. म्हणजे त्यांचं ते जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय. तर तुम्हाला तर माहित आहे, तुळसकरवाडी हा जो गाव, त्या गावची रचना त्या तुळसकरवाडीच्या माथ्यावरती मोपा विमानतळ येतोय. निश्चित. आणि भविष्यात जेव्हा मोपा विमानतळ कार्यरत होईल तेव्हा खरोखर हा तुळसकरवाडी गाव अस्तित्वात राहील का? तर तो राहू शकत नाही. अनेक संकट त्या गावावरती येणार आहेत. त्यामुळे येणारच आहेत. कारण काय आहे, जो मोपा विमानतळाला लागून रेसिडेन्शियल कॉलनी येते ती तुळसकरवाडीच्या माथ्यावरती आहे. त्या रेसिडेन्शियल कॉलनीमध्ये साधारणपणे 20,000 लोक अस्तित्वात येतील. बरोबर. त्याचं सांडपाणी कुठे जाणार, त्याचं गार्बेज कुठे जाणार, ह्याचा विचार विनिमय अजूनपर्यंत कोणीच केलेला नाही. आणि ह्या कारणाने जे काही झरे तुळसकरवाडीतले आहेत, किंबहुना शिमेच्या अडवणमध्ये आहेत, नानाच्या पाण्यामध्ये आहेत, सगळी ही जी काय वाडे जे आहेत त्या सर्वात मोठा भाटकार मीच आहे. पण दुर्दैवाने अजूनपर्यंत म्हणतात तसं गव्हर्नमेंटनी 1 पैसा मला दिला नाही. आपण आपण त्या मूळ मुद्द्यावरती येऊ. म्हणजे मोपा विमानतळासाठी जागा संपादन झाली 2012 मध्ये, त्याचा अवॉर्ड झाला. त्याच्यानंतर आता लिंक रोड, एक मोठी चर्चा संपूर्ण राज्यात की मोपा विमानतळामुळे सगळ्यात जास्त जमीन देशप्रभूंची जाणार आहे, त्यामुळे देशप्रभू हे सगळ्यात श्रीमंत होणार आहेत. आज तुम्ही म्हणतात की तुम्ही भाटकार असूनही तुम्हाला भरपाई मिळाली नाही, मग तिथे कूळ आणि मुंडकरांचं तर विचारायलाच नको. आता मुळात जे त्या वेळेला 44 कोटी रुपये भरपाई जाहीर झाली होती, त्याच्यानंतर तिप्पट भरपाई घोषित झाली. त्या तिप्पट भरपाईचा जर हिशोब केला तर जवळजवळ 120 ते 160 कोटी रुपये आज EDC कडे आहेत.
त्या भरपाईचे. बरोबर. 2012 पासून हे पैसे ईडीसी घेऊन बसलेत आणि ईडीसी त्या पैशावरती खुशाल मौज मजा करतायत. वेगवेगळ्या ठिकाणी ते पैसे टाकतायत, कारण त्यांना माहित आहे की हे पैसे कुठल्याही पद्धतीनं लोकांपर्यंत जाणार नाही. आता फक्त घोषणा करण्यासाठी म्हणून आम्ही अमुक कोटी रुपये भरपाई जाहीर केली, तमुक कोटी रुपये भरपाई जाहीर केली, आता 60 कोटी रुपये लिंक रोडासाठी भरपाई जाहीर केली, पण ते पैसे जर त्या लोकांपर्यंत पोहोचत नसतील तर त्याचा उपयोग काय? मला एक सांगा धोतर, तुम्ही भाटकार असूनही तुम्ही जर म्हणता की आपल्याला अजून भरपाई मिळाली नाही, तर त्याचं कारण काय? मला तरी वाटतं पॉलिटिक्स. सर्वात जास्ती जर मला लाभ होतोय त्याचा मी दुरुपयोग करून तिथे सत्ता काबीज करू शकतो, तो एक असू शकतो. नाही, निश्चितच. नंबर 2, तिथे आणि काहीतरी बरं पेडण्यासाठी व्हावं म्हणून काही प्रकल्प इंडस्ट्रीज म्हणा किंवा आणि काय जर होऊ घातले तर मग बाकीचे जे स्थानिक नेतृत्व आहे ते निगण्य होणार. बरोबर. म्हणजे महत्व भाटकरांना जाणार. महत्व भाटकरांना नाही. उदाहरणच देतो. स्वर्गीय मनोहरभाई पर्रिकरच्या टाइमला ज्यावेळी लेट अरुण जेटलीने IIT गोवासाठी प्रस्ताव घातलेला, त्यावेळी मी स्वतः प्रस्ताव असा ठेवलेला की माझी 6 लाख स्क्वेअर मीटर जमीन मी मोफत देतोय IIT-ला. आणि एकच पाहिजे की कॅम्पसचं नाव माझ्या वडिलांचं पाहिजे. बरोबर. बाकी मला मोबदला नको. पण परत पॉलिटिक्स आलं की श्रेया डॉक्टर देशप्रभूंना जाणार. अरे बापरे. आणि त्यामुळे मग तो IIT पेडण्यावरनं कुकळीवरनं काणकोणला, काणकोणवरनं मेळावलीवरनं आता कुठे जाणार मला माहित नाही. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच या गोष्टीचा गौप्यस्फोट केलात. म्हणजे डॉक्टर वासुदेव देशप्रभू यांनी स्वतःच्या मालकीची 6 लाख स्क्वेअर मीटर जमीन ही IIT साठी देऊ केली, ती सुद्धा मोफत. परंतु त्यांची अट एकच होती, ती म्हणजे त्या IIT-ला त्यांचं वडिलांचं नाव देण्यात यावं. हे पूर्ण IIT-चं श्रेय आणि देशप्रभूंचं नाव हे जगविख्यात होईल या एका गोष्टीसाठी सरकारने तो प्रस्ताव धुडकावला. सरकारने धुडकावला नाही. कुणी धुडकावला? स्थानिक नेतृत्वाने धुडकावला. कुणी असू दे, स्थानिक नेतृत्व म्हणजे ते सरकार झालं. परंतु आज तो प्रस्ताव धुडकावून आज गोरगरिबांच्या जमिनी हडप करायला सरकार पुढे सरसावतोय त्या IIT-चं. म्हणजे जर एखादा जमीनदार स्वतःहून जर जमीन देत असेल तर आता मोठमोठ्या प्रकल्पांना मोठमोठ्या लोकांची नावं दिली जातात, त्या लोकांचं काही एक योगदान त्याच्यात नसतं. मग जो माणूस स्वतःहून आपली जमीन देतो त्या माणसाचं नाव त्या प्रकल्पाला द्यायला काहीच चूक नव्हती. बरं, मला एक सांगा धोतर, की तुम्ही सांगितलं तुम्हाला भरपाई मिळाली नाही. तुम्ही आज पहिल्यांदा जाहीरपणे हे वक्तव्य केलंय आणि मला वाटतं ह्या वक्तव्यावरती कुणीच विश्वास ठेवणार नाही. काय सांगतात? नाही, वासुदेव देशप्रभू प्रभू मिळाली नाही. शानबागला विचारा, ह्याला विचारा, कलेक्टरला विचारा, लँड ॲक्विजिशन ऑफिसरला विचारा किंवा कोणालाही विचारा. खोटं बोलताय तर मी खोटं बोलतोय तर सांगा. भरपाई जर तुम्हाला मिळाली नाही तर त्या विरोधात तुम्ही काय केलं? का म्हणून म्हणजे निव्वळ द्वेषापोटी, मत्सरापोटी ही एवढे पैसे त्यांना मिळणार या असूयेपोटी जर ही भरपाई तुम्हाला देण्यात येत नसेल तर भरपाई हा तुमचा अधिकार आहे आणि तो मी बजावतोय. त्याच्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे आणि त्या पद्धतीत इव्हन लिंक रोडच्या पैशाचं व्यवस्थितपणे ॲप्लिकेशन केलेलं आहे. ओके. पण त्याचा असा अर्थ नाही की लँड ॲक्विजिशन ऑफिसर जे जुने होते त्यांनी काहीही विचारपूस न करता सरळ ते फायली काढल्यात आणि डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये पाठवल्यात. डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये अशी गंमत होते की फाईल आहे एवढी मोठी, प्रत्येक फाईल साधारण 1000 पानाची फाईल झालेली आहे. ती फाईल जज पाहतो आणि साईडला काढून दुसरी डेट देतो. बाकी काहीही होत नाही. त्या हिअरिंग कधीच होत नाही. डॉक्टर, मागच्या वेळेला आमची जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला तुम्ही एक खूप महत्त्वाची माहिती दिली होती, म्हणजे कशी जॉग्राफिकल रचना
किंवा सामाजिक रचना ही पेडणे तालुक्याची बदलणार आहे येणाऱ्या काळात? म्हणजे आता ज्या अर्थी जेव्हा मोपा विमानतळ होणार आहे त्या मोपा विमानतळासाठी आवश्यक ह्युमन रिसोर्स, त्याच्यानंतर त्या अनुषंगाने आता CISF किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी येणार आहेत. त्यामुळे लोकसंख्येच्या दृष्टीतनं मोठ्या प्रमाणात बदल या पुढच्या 5-10 वर्षात मोठ्या प्रमाणात पेडणे तालुक्यात हा बदल घडणार आहे. दुसरी गोष्ट, आपण सध्या चर्चा करतो आहोत तो फक्त विमानतळ आणि विमानतळाच्या अनुषंगाने येणाऱ्या बाकीच्या गोष्टी, परंतु हे जे लोक येणार आहेत, लाखो लोक, ते राहणार आहेत कुठे? आता दुसरी गोष्ट, मोठ्या प्रमाणात मोपा विमानतळाच्या सभोवताली लोकांनी जमिनी विकत घेतलेल्या आहेत. तुम्ही मगाशीच बोलला की देशप्रभूंनी अद्याप कुणालाच जमिनी विकलेल्या नाही. ही खूप चांगली गोष्ट. म्हणजे देशप्रभू हे गोव्याचे आमचे नीज गोयकार भाटकार आहेत. त्यांनी जर ठरवलं असतं की पैशामुळे जमिनी विकायच्या, तर आज मला वाटतं परिस्थिती म्हणजे त्या परिस्थितीबद्दल बोलायलाच नको. परंतु आज देशप्रभूंनी जमिनी विकलेल्या नाहीत. मग जमिनी विकल्या, बाकीच्या लोकांनी विकल्या, त्या का विकल्या आणि त्याची कारण काय असू शकतात असं वाटतं तुम्हाला? ते मी सांगू शकत नाही. हा प्रश्न मला मी उत्तर देऊ शकत नाही. बरं, मला एक सांगा, तुम्ही जमिनी राखून ठेवल्या, एक अशी टीका नेहमी केली जाते की देशप्रभूमुळेच आज पेडण्याचा विकास होत नाही. प्रत्येक जिथे खोदायला गेलं देशप्रभू येतात आणि त्याला ऑब्जेक्शन टाकतात. काय करायला गेलं देशप्रभू येतात, त्याला परमिशन देत नाही. त्यामुळे देशप्रभूमुळेच आज पेडणेचा विकास रखडलेला आहे, पेडणे पालिकेचा विकास रखडलेला आहे. तर हे कितपत खरं आहे? हे चुकीची एक समज आहे. आणि आजपर्यंत जिथे एकदम मानेच्या वरती पाणी आलं तरच आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि रास्त ऑब्जेक्शन घेतलंय. उगाच माझ्या अंडर 2000हून अधिक मुंडकार आहेत. पण कुठच्याही मुंडकारला विचारा, कधी डॉक्टरने त्रास दिला आहे का? ठामपणे सांगू शकतो. देयर इज नो. बरं, मला एक सांगत होतं की मागच्या वेळेला ज्या वेळेला बीजेपीचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी कुळ मुंडकार प्रकरणं ही डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या विरोधात मोठं आंदोलन झालं आणि परत ती सरकारला तो निर्णय रद्द करावा लागला. कुळ मुंडकार म्हणजे तुम्ही जसं आता सांगितलं ते एकदम बरोबर आहे की अनेक कुळ आहेत, अनेक मुंडकार आहेत जे अजूनही देशप्रभू घराण्याला मानतात. आता तिसऱ्या माणसाला आरोप करणं, टीका करणं खूप सोपं असतं. श्री देशप्रभू भाटकार ते लोकांना सतवतात. चांगले संबंध भाटकार आणि कुळ मुंडकरांचे जर आपल्याला पाहायचे असेल तर अनेक असे प्रसंग किंवा असे संबंध आपल्याला पेडणे तालुक्यात पाहायला मिळतात जिथे भाटकार आणि कुळांचं चांगलं नातं अजूनही आहे. दोतर, तुम्हाला माहीत आहे की सध्याच्या परिस्थितीत गोव्यात जर सगळ्यात मोठा विषय कुठला असेल नीज गोयकरांचा, तर त्यांच्या घरांच्या मालकीचा विषय. आणि अशा वेळेला भाटकार म्हणून तुम्ही ह्या कुळांना किंवा मुंडकारांना त्यांचे अधिकार स्वतःहून स्वेच्छेने देण्यासाठी अशी काय प्रक्रिया केली आहे का? असे काय प्रकार घडले आहेत की तुम्ही स्वतःहून त्यांना त्यांचे मालकी हक्क दिले आणि आज तसं काय कायदा आलेला नाही? तसं काय नाही, पण त्याला समजा करायचं झालं तर ते होऊ शकतं का? प्रत्येक केस टू केस पाहावं लागणार ना. उगाच ब्लँकेट. पण ह्या कायद्यांचा काही घटक गैरफायदा उलट जास्ती लोक घेणार. जे लोकांनी घुसखोरी करून बळकावण्याचा प्रयत्न केला, एन्क्रोचमेंट वगैरे केलेले आहे, त्यांना का फायदा द्यावा? बरोबर. ओरिजिनल जे लोक आहेत, ज्यांचं नमूद रेकॉर्ड्समध्ये आहेत, त्यांना का फायदा देऊ नये? हा बरोबर प्रश्न आहे की नाही? इफ इट इज रेकॉर्डेड इन सर्वे रेकॉर्ड्स, सर्वे रेकॉर्डमध्ये तुमचं घर दाखवलेलं आहे किंवा आणि काय केलेलं आहे, मग तुम्ही एक्सटेन्शन केल्यात वगैरे वगैरे, ते दुसरी गोष्ट. पण तिथे जर घरच नाहीये आणि तुम्ही सांगतायत की मी घर बांधलंय आणि रेट्रोस्पेक्टिव्हली तुम्ही मला मदत करा, हे कसं होऊ शकतं? हो, कुठच्या कायद्यात बसू शकतं? हे कुठच्या तरी भलता कायदा इव्हन कोर्ट मान्य करणार नाही. बरोबर. तर त्यामुळे इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू से व्हॉट इज द सिच्युएशन. आणखी एक गोष्ट तर तुम्ही नेहमी एका गोष्टीवरती सातत्यानं तुम्ही भाष्य केलं, सातत्यानं त्याचा अभ्यास केला, तो म्हणजे
पेडणे मतदारसंघ हा रिझर्व्ह मतदारसंघ गोव्यातला एकमेव नाही, रिझर्व्ह मतदारसंघाची एक दुसरी हे आहे. आता त्याच्यासाठी मग 40 वर्षाचा इतिहास सांगावा नाही लागेल. मला म्हणजे त्या इतिहासाकडे आपण जाऊया नको, परंतु हा रिझर्व्ह मतदारसंघ आणि त्याच्यात पेडणेच्या म्हणजे हा जो काही विकास आता सुरू आहे तो त्या मतदारसंघात होतोय, त्यामुळे या रिझर्व्ह मतदारसंघ असण्याचा त्याला परिणाम होणार नाही का? परिणाम म्हणजे सांगतो, उगाचच आज मी खोटं बोलत नाही आहे. आज सत्य परिस्थिती लोकांच्या समोर यायला पाहिजे. मोपा विमानतळात 80,000 ते 1,00,000 नोकऱ्या आहेत. पण कुठच्या आहेत? 16 ते 20,000 नोकऱ्या त्या ऑफिसर कॅटेगरीच्या नोकऱ्या आहेत. ओके. आणि हे ऑफिसर कॅटेगरी कस्टम्स म्हणा, एक्साईज म्हणा, क्वारंटाईन म्हणा, स्मगलिंग म्हणा, नार्कोटिक्स म्हणा, बाकीचे ऑल विल बी फिल्ड बाय UPSC. ओके. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तिथे स्थानिक आमदाराचा हस्तक्षेप असणार नाही, तिथे स्थानिक खासदाराचा हस्तक्षेप असणार नाही, स्थानिक राज्य सरकारचा हस्तक्षेप असणार नाही किंवा काही नाही. आता त्यात गंमत सांगतो, अजूनपर्यंत 90% अधिक ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना लँड लुजर सर्टिफिकेट गव्हर्नमेंटने का दिले नाही? मला सुद्धा दिली नाहीये. म्हणजे तुम्ही भाटकार असून तुम्हाला मला सुद्धा लँड लुजर सर्टिफिकेट दिलं नाहीये. पण ती का देत नाही? अरे का देत नाही तेच कळत नाही ना. त्यांना विचारणारा माणूसच तिथे जर नाही. आम्ही जर पेडणेकर अशिक्षित माणसालाच जर निवडून देत आलोय, बरोबर. आता बाबू आसगावकर काय डिग्री पास नाही आहे. आता नवीन जो उमेदवार आहेत ते तसलेच रांकेत बसणारे आहेत. आणि अशा परिस्थितीत जर ते पेडण्याच्या लोकांनी जर ठरवलं की आम्हाला अशिक्षित माणूस जर तिथे आमदार म्हणून पाहिजे, तर प्रश्न कसे उपस्थित राहणार? आणि जर प्रश्न जर उपस्थित जर केले नाहीत विधानसभेमध्ये किंवा सरकारच्या दफ्तरी, तर त्याचा उघडपणा कसा होईल? नाही, जे सुशिक्षित आहेत त्यांच्या मागे लोकच राहत नाहीत. नाही, ती दुसरी गोष्ट. ते पैशाचा खेळ होतो किंवा आणि काय होतं त्या आता बघूया 10 तारखेला काय दिवे लावतात पेडणेकर. पण परिस्थिती अशी आहे, तुम्हाला सांगतो, मोपा विमानतळाचेच ते 80,000 नोकऱ्यांची गोष्ट सांगतो. 16,000 ते 20,000 ऑफिसर कॅटेगरीच्या नोकऱ्या झाल्या. साधारण 4,000 ते 5,000 सिक्युरिटी गार्ड्स होणार. दॅट विल बी CISF. ऑलरेडी तुये ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये हे CISFचं बॅटॅलियन येते आणि काम चालू आहे. CISF बॅटॅलियनचा अजून कन्स्ट्रक्शन लायसन्स फी तुये ग्रामपंचायतीने घेतलेला नाही. हे काय चाललंय नाटक? तुम्हाला जर स्वतःचे जर अधिकार माहीत नाही तर कोणाला जे माहिती आहे त्यांच्याकडे तरी बसा आणि त्याचे उघड म्हणजे सविस्तरपणे चर्चा करा ना. ते तुम्हाला करायला लाज वाटते. आणि त्यानंतर तुम्ही म्हणतात की शेवटच्या स्तरावरती ज्यावेळी बुलडोजर फिरवायला सुरुवात करतात त्यावेळी मग हा करतो माझं होतं. हे कितपत योग्य आहे मला सांगा. गेले 10 वर्ष मोपा विमानतळाचं काम संत गतीने चालू आहे. सुप्रीम कोर्टाची स्टे आहे किंवा हायकोर्टाची स्टे आहे आणि कुठे कुठे गोवा फाउंडेशन आणि काय करतात, बाकीचे काय करतात. पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीतून हाऊ हॅव यू बेनिफिटेड? आता ग्रामपंचायत वारखड, तुम्हाला काय लाभ मिळाला सांगा? ग्रामपंचायत वजरी किंवा ग्रामपंचायत कासरवंडे किंवा आता GMRला ती हाऊसिंग बोर्ड कॉलनी जी गव्हर्नमेंटने एक्वायर केलेली ती डायरेक्ट लीजवरती दिली आहे GMRला. कारण तिथे साधारणपणे 20 ते 25,000 फ्लॅट्स बांधण्याचा उपक्रम आहे. ते जर झालं तर आज धारगडची जी लोकसंख्या 5,500-6 हजार आहे ती सडनली 5 वर्षानंतर ती 32 ते 33 हजार होणार. बरोबर. आणि मग तिथे ग्रामपंचायतचा काय काम आहे?
मग पंचकोण येणार निवडून? नाही पंचकोण नाही पंचकोण येणार बरोबर. ती एक गोष्ट झाली, पण मग ते ग्रामपंचायत राहणार का? बरोबर की तिथे धारगड म्युन्सिपालिटी यायला पाहिजे, किंबहुना म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर पेडणे यायला पाहिजे. बरोबर. हे जे काय सेटअप पाहिजे, कारण ज्या पद्धतीत आज पेडणे तालुक्यामध्ये धारगड, वारखंड, पेडणे आणि इतर क्षेत्रात जी कामं चालू आहेत, सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन तुम्ही जर सुस्थितीत ठेवत नाही, बरोबर. कॅन अ ज्युनियर ऑफिसर गिव्ह एन ऑर्डर टू अ सिनियर ऑफिसर? बरोबर. कलेक्टरला जर ऑर्डर करायला पाहिजे तर तिथे म्युन्सिपल कमिशनर ऑफ IAS कॅटेगरी असायला पाहिजे. म्हणजे ग्रेटर पेडणे म्युन्सिपालिटी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची गरज आहे. म्युन्सिपल कॉर्पोरेशनची का गरज आहे? कारण पुढच्या 10 वर्षात वारखंड, धारगड, विरनोडा, वजरी आणि पेडणे हे जर क्षेत्र जर धरला तर वारखंडची जी आज लोकसंख्या 2000 आहे, ती 2000ची साधारण 2 लाखावरती येईल. बरोबर. धारगड ग्रामपंचायतीची जी लोकसंख्या 5,500-6 हजार आहे, ती लोकसंख्या 32,000 ते 50,000 होईल. पेडणे म्युन्सिपालिटीची जी लोकसंख्या आज 6,000 आहे, ती 6,000हून 20,000 किंवा 25,000 होईल. आणि अशा परिस्थितीत जे बूम इन पॉप्युलेशन, आणि बूम इन पॉप्युलेशन नाही, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन, सगळे हे लोक बाहेरचे येणार. सगळे हे लोक आता कॅसिनो सिटीसाठी जर हे केला, प्रश्न घातला, तर मणिपुरी, नागालँड, मिझोराम, मेघालय, आसाम, झारखंडचे लोक, बिहारचे लोक येणार. CISFचे UP, हरियाणा, पंजाब ह्या क्षेत्रातले लोक येणार. आयुष हॉस्पिटलचे सगळ्या भारतच्या लोक येणार. आणि ह्या ज्या लोकातले जे काही संबंध आहेत, दे विल स्टार्ट डिमांडिंग देअर थिंग्स. म्हणजे गुरुद्वारा पाहिजे असणार, मग तिथे मशिदी पाहिजे असणार, मग तिथे जमातखाना पाहिजे असणार, मग तिथे आणि सांस्कृतिक म्हणजे मग तेलुगू असोसिएशन, कानडी असोसिएशन, तामिळ असोसिएशन, मल्याळम असोसिएशन, गुजराती असोसिएशन, या सगळ्या लोकांना जो काही क्षेत्रफळ वगैरे द्यायला पाहिजे. लोकसंख्या वाढली की साधारणपणे 10 ते 12 शाळा पाहिजे. कोण करणार आहे? अजूनपर्यंत का लोकांनी त्याच्यावरती विचार विनिमय केला नाही? 3 ते 4 कॉलेजेस पाहिजेत, 10-12 मार्केट कॉम्प्लेक्सेस पाहिजेत, त्यांना एंटरटेनमेंट स्पॉट्स पाहिजेत, पार्क्स पाहिजेत, आणि काय काय पाहिजे. हे संपूर्ण जे शहरीकरण आहे ते म्हणजे इट इज इनएव्हिटेबल. बरोबर, अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर आता जे 90,000चं लोकसंख्या तालुक्याची आहे, ती मी सांगतो 2032 सालात तुम्ही परत मला इंटरव्ह्यूला बोलवा 10 वर्षानंतर, पेडणे तालुक्याची लोकसंख्या 5 ते 6 लाखावरती असणार. आणि ह्या 6 लाख लोकसंख्येला साधारणपणे 200 MLD पाणी सप्लायची गरज असणार. चांदेल प्रकल्पातून नाही, चांदेल प्रकल्प तुम्हाला सांगतो, सॅम पित्रोडाने 7 मिशन्स राजीव गांधीच्या डोक्यात घातलेले. त्यात हा वॉटर सप्लाय होता, घरटी एक संडास होता, वगैरे वगैरे, मोबाईल टावर्स वगैरे. आणि त्या कारणाने 1989 ते 1992 मध्ये हा चांदेलचा प्रकल्प कार्यान्वित झाला, 15 MLD. त्यानंतर मी सुद्धा नगराध्यक्ष होतो, आणि आय ट्रायड माय लेवल बेस्ट की बाबा पेडणे नगरपालिकेत जी 3 लाख लिटरची जी टाकी आहे, ती आम्ही 10 लाख लिटरची टाकी करूया. हा मी प्रस्ताव स्वतःहून वॉटर डिपार्टमेंटकडे घेतलाय. तुम्हाला माहिती आहे काय उत्तर होतं? पाणी कुठे आहे? उगाच ते 10 लाख लिटर पाण्याच्या टाक्या कशाला बांधूया? पाणीच नाही आता त्या टाक्यामध्ये पाणी कुठचं जाणार? पण आता म्हणजे आता तुम्ही विषय उल्लेख केलाच आहे म्हणून बैलपार इथे, आता बैलपारचा जो प्रकार आहे, तो जो 5 MLD मोपा विमानतळाला पाण्याची आवश्यकता आहे,
तो पाण्याची सप्लाय सोर्स बैलपार म्हणजे कळण्यात नदीवरनं डायरेक्ट पंपिंग करून काढते. आता पंपिंग करून सुद्धा नागझरला ते यू टर्न मारायला लागते आणि नागझरला यू टर्न मारण्यासाठी जो काय प्रेशर ड्रॉप होणार आहे त्याला मग परत रिपंपिंग करावं लागणार होतं. हे सगळे विचार करून ॲक्च्युली ह्या पंचायती लेवलचे जे पंचल मंडळी आहेत ना त्यांच्या ह्या इंजिनिअरिंग सेक्शन मध्ये काही बरोबर म्हणजे जी काय आव्हानं या पेडणे तालुक्यासमोर येणार आहेत ती आव्हानं पेलण्याची, त्या आव्हानांची तीव्रता समजून घेण्याची कुवत आणि क्षमता आपल्या लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या लोकप्रतिनिधीमध्ये नाही आहेत. आणि त्यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार आहे की संकट येणार आणि त्या संकटांना कसं सामोरं जायचं हेच कुणाला कळणार नाही. तुमची आणि एकच मिनिट धोतर, तुम्ही एक खूप महत्वाचा विषय आता उल्लेख केला, म्हणजे तुम्ही म्हणता की 2032 पर्यंत जवळजवळ 5 लाख पॉप्युलेशन हे पेडण्याचं होणार आहे आणि त्या बाहेर मोपा विमानतळाशी अनुषंगाने त्या ठिकाणी येणारे प्रकल्प. आज पेडणे तालुका जगतोय त्या चांदेल पाणी प्रकल्पावरती आणि काल WRDचे प्रिन्सिपल चीफ इंजिनियर बदामी तिथे येऊन लोकांना सांगताय की तुम्हाला पाणी देण्यासाठी आम्ही तो प्रकल्प राबवतोय, जर तो प्रकल्प आम्ही राबवला नाही तर तुम्ही तहानलेले राहणार आहात, कारण चांदेल प्रकल्पातून तुम्हाला पाणी पुरवठा म्हणजे निव्वळ खोटारडेपणाचा कळस. प्रॉब्लेम असा आहे की गोवा सरकारने महाराष्ट्राला तिळारी प्रकल्पाचे पैसे अजून देणं बाकी आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकार तिळारी कालव्यामध्ये पाणी सोडत नाही. आजही तुम्ही जाऊन प्रत्यक्ष पाहणी करा, कोळवाळला करा किंवा धारगळला करा, किती पाणी असतं त्या कालव्यामध्ये. आता धारगळला सुक्या कोळणाच्या बाजूला 6 पंप बसवले आहेत प्राध्यापक प्राचार्य पारसेकर, बरोबर, पण तिथे जर पाणीच नाही आहे तर ते 6 पंप बसून फायदा काय. आणि ते पाणी परत पेडण्याला नेऊन यू टर्न मारून तुळ्याला नेणे म्हणजे प्रेशरचा परत ड्रॉप आहे. नंबर 2 हाईट डिफरन्स आहे, साधारण 550 मीटर हाईट चा डिफरन्स आहे. म्हणजे जे भूतनाथाचा जो पठार आहे त्या भूतनाथाच्या पठारावरनं खाली 550 मीटरचा जो डिफरन्स आहे तो तुम्हाला पंपिंग करायला पाहिजे आणि बाकीचे आहेत. मग किती तुम्ही खर्च करणार आहे, बरोबर, आणि व्हॉट इज द कॉस्ट अँड बेनिफिट रेशिओ. त्या उलट जर समजा एक आर्टिफिशियल आयलंड जर तयार केलं मोर्जीच्या पुढे किंवा इव्हन शापोरा नदीमध्ये, मोर्जी आणि शिवलीच्या मध्यंतर, आणि तिथून डिसॅलिनेशन प्लांट घालून 200 MLD चा पाणी सप्लाय सोर्स केला तर मांजऱ्याला सुद्धा पाण्याची व्यवस्था होईल, शिवलीलाही होईल आणि बाकी पेडणे तालुक्यालाही होईल. कारण पेडणे तालुक्याला 40 किलोमीटर अंतरावरती तुम्ही पाणी पंपिंग करून घालताय. केरीला पाणी पुरवठा होत नाही, हरमलला होत नाही, मांजऱ्याला होत नाही, मोर्जीला होत नाही. हा कसा तुम्ही सॉल्व्ह करणार आहे? हा इट इज इम्पॉसिबल. बैलपारचा जो काय आज प्रकल्प चालू आहे तो तुम्हाला पेडण्याच्या म्हणजे एक थेंब सुद्धा पेडण्याला एनहान्समेंट मिळणार नाही, बरोबर. तो कम्प्लिटली मोपा विमानतळासाठी 5 MLD चा प्रकल्प आहे आणि तो झाल्यानंतर जे खार पाणी आजपर्यंत आराब्यापर्यंत येतं ते हरण्यापर्यंत पोहोचेल. मग वजरीला धक्का आहे, हळण्याला धक्का आहे, बाकीच्या ठिकाणी धक्का आहे. कारण खारसाण जे पाणी येणार आहेत बॅकलॅश करणं. कारण पेडण्याला सर्वसाधारणपणे 3 लहान नद्या, एक कडशी मोपाची, तिथे सुद्धा आज दोन बंधारे घालून महाराष्ट्राने पाणी अडवले. तिथून जर पाणी जर बंद झालं आणि तामोशाला जो एक्झिट पॉइंट आहे, तामोशा उगव्याचा एक्झिट पॉइंटला जर तिथे पाणी आलं नाही तर जी खारसाण देवसू पर्यंत होते, देवसू कोरगाव पर्यंत जी खारसाण आहे ती वरपर्यंत उगव्यापर्यंत येईल, बरोबर. मग सगळे जे स्रोत आहेत पाण्याचे
ते खराब होणार. नैबागला त्रास होणार, पोरासकड्याला त्रास होणार, उगवेला त्रास होणार, तामोशाला त्रास होणार. ह्याचा विचार का करत नाहीये? नंबर 2, कळणा नदीचे बंधारा. कळणा नदीचा बंधारा महाराष्ट्र सरकारने घातलाय कारण दोडामार्ग आणि बाकीच्या वाफोळी वगैरे जे औद्योगिक क्षेत्र त्यांनी हाती घेतले आहेत तिथे पाणी वळवण्यात आलेलं आहे. आता तिथे जर पाणी वळवण्यात आलेलं आहे तर पेडण्याला किती पाणी मिळणार? आणि जर पाणी जर मिळणार नाही तर व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? फ्रॉम व्हेअर इज दॅट 30 MLD फॉर तुये इलेक्ट्रॉनिक सिटी कमिंग फ्रॉम? बरोबर. आय डोंट सी दॅट वॉटर. पाणी नाहीच आहे. जर पाणी जर असतं तर मी ज्यावेळी नगराध्यक्ष 5 वर्ष होतो तर ह्या डिपार्टमेंटनी मला का अडवलं की बाबा 10 लाख लिटरची टाकी बांधायची? पेडणे शहराला मी सांगितलेलं मी 5 लाखाचे 2 टाक्या बांधतो, बॅलन्सिंग रिझर्व्हायर्स, आणि त्यामुळे आणि 10 ते 15 वर्षाची मोकळी होणार ह्याची. ज्या पद्धतीने माझ्या प्रयत्नामुळे 2 ट्रान्सफॉर्मर पेडणे सबस्टेशनला मिळाले माननीय मिलिंद नाईकच्या आशीर्वादाने, आणि त्यामुळे आज गेले 10 वर्ष पेडण्याला त्रास नाही आहे इलेक्ट्रिकचा. तसं कायमस्वरूपी काहीतरी सोल्युशन पाहिजे की नाही? जर पाण्याचं आज सोल्युशन पाहिजे तर 15 MLDचा 15 MLD आणि 5 MLD आणि इकडचे इथे खरवडून काढा, तिथून आणि खरवडून काढा, तसं पाणी येणार नाहीये. पाण्याची जी आवश्यकता आहे ती 2032 मध्ये मिनिमम 200 MLD आहे. इट इज नॉट 30 MLD. आणि 200 MLD जर पाण्याचा स्रोत पाहिजे तर एकमेव पर्याय आहे. इट मे बी एन्व्हायरमेंटली बॅड पण इट इज डिसॅलिनेशन प्लांट. डिसॅलिनेशन, बरोबर. नाही, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिलीत होतं. तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचा जर गंभीरपणे विचार केला तर भविष्यात पेडणेकरांसमोर काय वाढवून ठेवलं आहे याचं नुसतं म्हणजे याचा विचार करूनही अंगावरती थरका बुडावा अशा पद्धतीची परिस्थिती भविष्यात परिस्थिती आहे. तो तर या चर्चेच्या शेवटच्या सत्रात तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलाय. तुम्हाला, मला वाटतं तुमच्या डोळ्यासमोर भविष्य दिसतंय. ह्या क्षणी ह्या घटकेला तुम्ही पेडणेकरांना काय आवाहन करू पाहता की बाबा जर हे टाळायचं असेल तर पेडणेकरांनी या परिस्थितीत काय करावं लागणार? पहिलं म्हणजे जे प्रस्थापित पेडणेकर आहेत गोव्यात त्यांनी परत स्वतःच्या घरी आपलं रेशन कार्ड आणायला पाहिजे. म्हणजे जे पेडणेकर आज राज्यात वेगवेगळ्या भागात स्थलांतरित झालेले आहेत नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त, त्या सगळ्यांनी आपली निवडणुकीची नोंदणी ही पुन्हा आपल्या मूळ पेडणे तालुक्यात आणणं गरजेचं आहे. कारण सांगतो 21 सालची जनगणना अजून सुरू झाली नाही. कदाचित ती ह्या वर्षी सुरू होईल कारण कोविडच्या प्रकरणामुळे ती थांबवली. बरोबर. आता ती जर त्या जनगणनेत पेडण्याची जर लोकसंख्या आज जी 90,000ची जर 1,20,000 किंवा 1,50,000 वरती जर घेतली तर काहीतरी कटिंग वगैरे करून डिलिमिटेशन जे 2026 साली येणार आहे तिथे आम्ही ते रिझर्वेशनचा बाहेर पडू शकतो. पण दुसऱ्या गोष्टी म्हणजे उलट गोष्ट सांगतो, जर काही केलं नाही पेडणेकरांनी आणि सुशेगात राहिलं झालं 26 सालानंतर जो डिलिमिटेशन येतं तर 2046 येतं. आणि बाय दॅट टाइम in 2046 the population will be 6 to 8 lakhs, out of which 90% will be not Goekar. Out of that 90%, 22% will be scheduled caste, scheduled tribe, 27% will be OBC, EWS, and only 50% will be general category. आणि हे जे काय विचित्र डेमोग्राफिक पॅटर्न निर्माण होणार आहे त्यात पेडणेकर संपुष्टात येणार आहे. आजचे जे पंच सदस्य वगैरे जे काय नाटकं करतायत त्यांना काहीही वाव होणार येणार नाही. दे विल बी फिनिश्ड. आणि साखवाडला किंवा दाभोळीला 60 वर्ष लागली एक
परप्रांतीय माणूस सरपंच होण्यास 2032 मध्ये पेडण्याचे नगराध्यक्ष म्हणा किंबहुना पंचायत जर अस्तित्वातच ठेवली तर धारगड सरपंच, वारखंड सरपंच, खासारवणे सरपंच हे परप्रांतीय असणार. खूप महत्वाची आणि अत्यंत उपयुक्त आणि प्रत्येकाला सतर्क बनवणारी माहिती ही धोतर वासुदेव देशप्रभू यांनी दिलेली आहे. पेडणेकरांना त्यांनी सतर्क बनवलं आहे की पेडणेकरांनी जर आताच वास्तव समजून घेतलं नाही, भविष्यात जे काय संकट, जे काय आव्हान येणार आहे ते आव्हान जर समजून घेतलं नाही आणि आतापासूनच सावध होऊन ही परिस्थिती बिकट बनू नये याची जर काळजी घेतली नाही तर येणाऱ्या 10-15 वर्षात पेडणेकर आपलं अस्तित्व घालवून बसणारच. पेडणेकर हे अस्तित्व राहणारच नाही, पण गोंयकार म्हणूनही आपलं अस्तित्व राहणार नाही. पूर्णपणे सामाजिक रचना ही पेडण्याची आणि राज्याची बदलून जाणार आहे. त्याच्यात आम्ही कुठं असू, कुठल्या कोपऱ्यात असू आणि आमची नेमकी परिस्थिती काय बनणार आहे याचा विचारही करवत नाही. खूप चांगली माहिती धोतर तुम्ही दिली. आपण अशी अपेक्षा धरूया की या तुमच्या माहितीतनं काहीतरी बोध पेडणेकरांनी घ्यायला पाहिजे. मला वाटत नाही, कारण ते प्रत्येक वेळी सांगतात की धोतर पिशेपणा करता. आज परिस्थिती, हा कलियुग आहे. या कलियुगात जो माणूस खरं बोलतो त्याला हा समाज वेडा म्हणूनच त्याच्यावरती शिक्का मारतो. परंतु शेवटी जेव्हा कळतं की बरोबर ते सांगत होते ते बरोबर, पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. आपण अपेक्षा करूया की या सगळ्या गोष्टीतनं काहीतरी बोध पेडणेकर घेतील, गोंयकार घेतील आणि आपलं भविष्य उज्ज्वल ठेवण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि गोंयकार पण शाबूत राहील आणि आम्ही गोंयकार या आमच्या राज्यात सुखा समाधानाने राहू शकू. खूप खूप धन्यवाद धोतर तुमचे.